वच्छी मावशी, इथून पुढे या घरात तुम्ही पाऊल टाकणार नाही आहात। इथून पुढे या घरचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद आहेत। वच्छी मावशी, हो वच्छी मावशी, कमी केलं का रे या ललिताच्या घरासाठी मी? तरी सतत अपमान केलास आणि यावेळेला तेवढं वाईट डावपेच खेळली माझ्यासोबत। हो तुम्ही स्वानंदी ताईंकडे बघा, हो त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलंय आणि म्हणाल्या की माझ्या ताईचाच काहीतरी गैरसमज झालाय। वच्छी आत्या माझ्याशी अशा वागणार नाहीत। त्याची खात्री आहे रे मला। माझ्यावर जरी चिडली असती ना तरी माझ्याबद्दल विचार केल्यावर तिला माझी बाजू पटेल, मला माहिती। हो तुम्ही केलंय त्यांच्यासाठी तेवढं, त्यांनाही जाणीव आहे तुमची, म्हणून तर काळजी वाटते ना तुमची स्वानंदी ताईंना। माझी काळजी मरू दे रे बाबा, माझं काय राहिलंय आता बाळू? 10 गेले 5 राहिले। मला स्वानंदीची काळजी वाटते रे। ललितासारखी कैदाशी सासू बसली आहे डोक्यावर तिच्या, तिची पोरं सुद्धा तिचंच ऐकतात आणि आता ही संपदा येऊन भेटली आहे त्यांना। त्या दोघींना ना स्वानंदीला घराबाहेर काढायचं आणि मी आहे ना मध्ये काट्यासारखी, तर मला फेकलं त्यांनी बाहेर रस्त्यावर। त्या संपदा ताईंचं ना मला तर नवलच वाटतंय हो। ती तर नीच नीच, एक नंबर नीच। ती स्वतःच्या आई बापाची नाही झाली तर माझी कुठून होणार रे? हो वच्छी मावशी, तुम्ही रडू नका हो। बघा, हा चेक तुम्ही हिला दिला होता का? तर आईला त्रास व्हावा म्हणून, आमच्यात भांडण व्हावी म्हणून? बाळू, 5 लाख रुपये मी दिले होते ना रे संपदाला, तरी तिने ललिताची बाजू कशी का घेतली? ललिताने पण पैसे दिले का तिला? हो त्यांच्याकडे कुठे आहेत पैसे? दर 2 दिवसांनी त्यांच्याच मुलांकडून घेतात हात खर्चाला पैसे। मग ललिताची बाजू कशी का घेतली संपदाने? मला पण ना ह्या बाईचं काहीच कळत नाही हो। आपण जेवढा विचार करावा ना तेवढा गुंता वाढतो डोक्यात। माझा पण गुंता झाला डोक्यात। मला ना बाळू स्वानंदीची काळजी वाटते रे। नील पण काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। मी काय म्हणतो वच्छी मावशी, तुम्ही आता घरी जा, तसंच काही झालं ना मी तुम्हाला फोन करून कळवतो। नाही, उठसूट फोन करायचा नाही आता। सावध राहा बाळू। ललिता आणि माधव घराबाहेर पडले ना, तुम्हाला 2 रिंग देत जा, हा? मग मी तुला फोन करेन। हो हो, माझ्या स्वानंदीची काळजी घे। हो मी संपदाकडे बघते। हो येतो मी। हा ये। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे। कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर? अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं? खपवून घेणार नाही मी सांगतो तुला। मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी। मामा, आता आपण काहीच करू शकत नाही। पण आर्चिस,
हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?